Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली आहे। निर्मला सीतारामन यांनी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पात त्यांनी सामान्य नोकरदारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या इन्कम टॅक्स स्लॅब विषयी घोषणा केली आहे। जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल यात करण्यात आलेला नाहीये। मात्र नव्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। एनडीए सरकारच्या या अर्थसंकल्पात सामान्य नोकरदारांना काय मिळालं, आता उत्पन्नावर किती टक्के टॅक्स लागणार, नव्या कर प्रणालीत महत्त्वाचे काय काय बदल करण्यात आलेत, जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे 17,500 रुपये आता वाचणार आहेत। याशिवाय नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 वरून 75,000 पर्यंत वाढवण्यात येणार आहे, तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15,000 वरून 25,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। आता पाहूयात इन्कम टॅक्स न्यू स्लॅब्स म्हणजे नवीन आयकर रचना नेमकी कशी आहे। 0 ते 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाहीये। 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नासाठी 5% आयकर असेल, 7 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10% आयकर असेल, 10 ते 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 15% आयकर असेल, तर 12 ते 15 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20% आता आयकर असणार आहे। 15 लाख आणि त्यापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर आता 30% आयकर असेल। आता पाहूयात जुन्या कर प्रणालीनुसार किती कर भरावा लागणार। देशात सध्या जुनी आणि नवी अशा 2 कर प्रणाली आहेत। जुन्या कर प्रणालीचा विचार करायचा झाल्यास 2.50 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही। 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर लागू आहे। 5 ते 10 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20% कर आकारला जातो, तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सरसकट 30% कर भरावा लागतो। जुन्या कर प्रणालीत 2.50 लाख ते 5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर जो कर आकारला जातो ती रक्कम कर परताव्याच्या तरतुदीनुसार परत मिळते। त्यामुळे जुन्या कर प्रणालीनुसार बघायला गेल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे। नव्या कर प्रणालीनुसार 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5% कर लागू होतो। नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन वगळता इतर कोणत्याही पद्धतीने आयकरात सूट मिळत नाहीये। आता पाहूयात 2020 मध्ये काय घडलं होतं। सरकारने 2020 मध्ये नवीन आयकर रचना आणली होती। ही कर रचना करदात्यांना मात्र फारशी आवडली नाही। त्यात गेल्या 2 वर्षांमध्ये बदल करण्यात आले। पूर्वी 6 स्लॅब होते, ते बदलून 5 स्लॅब करण्यात आले। त्याचबरोबर 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 0 आयकर लावण्यात आला होता। नव्या आयकर रचनेमध्ये बेसिक सूट मर्यादा 3 लाख करण्यात आली। मात्र एकीकडे सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा आता बदलली आहे, तर कर स्लॅब देखील पूर्वीपेक्षा सोपे केले आहेत। दुसरीकडे जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारला सूट वाढवणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीयेत। आता कर प्रणालीत हे बदल करदात्यांना कितपत पचनी पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।